प्रश्न राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावर आहे आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 तुम्ही म्हणाल एवढा जुना प्रश्न का? यस, याच्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीरच झालेलं नाही ना, त्यामुळे आपल्यासाठी सगळ्यात शेवटचं आहे NPP, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी म्हणतोय आपण त्याला. त्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट त्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. दीर्घकालीन उद्दिष्ट वेगळे असतात आणि तात्पुरती उद्दिष्ट वेगळे असतात. त्यावर प्रश्न होता जास्तीत जास्त 2 आपत्त्यानुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येमध्ये स्थिरता आणायची आहे 2050 पर्यंत. दुसरं सार्वत्रिक लसीकरण. तिसरं अर्भक मृत्यूचं प्रमाण दर हजारी 30% कमी करायचं आहे. बघा 3 गोष्टी होत्या. ऑप्शन होते विधान अ ब क बरोबर, आणि क बरोबर, केवळ अ बरोबर, केवळ ब बरोबर. तुम्ही जर बघितलं ना, हा प्रश्न दिसतो मोठा पण एकदम सोपा प्रश्न आहे. एमपीएससीने वारंवार यावर प्रश्न विचारला आणि सरळ सेवेने सुद्धा एमपीएससीची कॉपी केली आहे. कशी? पहिला मुद्दा, 2 आपत्त्यानुसार 2050 पर्यंत इथेच घोळ झाला. कधीपर्यंत पाहिजे पुढे सांगतो. सार्वत्रिक लसीकरण, यस हे बरोबर आहे. इथे 30% घोळ केला, टक्क्यामध्ये. इथे फक्त आहे ना ब बरोबर आहे का बघूया. 2000 ची ही पॉलिसी तुम्हाला माहित असली पाहिजे. इथे जर बघितलं, पहिलं म्हणजे लोकसंख्येमध्ये स्थैर्य आणायचं हे टार्गेट होतं 2045 पर्यंतचं. एकाच वर्षी ना 3ही परीक्षांना प्रश्न आला होता, कंबाईन, राज्यसेवा आणि ग्रुप बी सीच्या कंबाईनला. एकाच टॉपिकवर, एकाच मुद्द्यावर तो हा प्रश्न आहे. जास्तीत जास्त 2 आपत्ती असा कडक कायदेशीर 2 आपत्त्याचा नियम उद्दिष्ट म्हणून दिलेला नाहीये, तर स्मॉल फॅमिली नॉर्म्स असं याला म्हटलंय. लहान कुटुंब पद्धत असायला म्हटलेलं आहे. TFR 2.1 रिप्लेसमेंट लेवल फर्टिलिटी आपण ज्याला म्हणतो आहे ना, ते उद्दिष्ट या ठिकाणी होतं, पण 2045 होतं, 50 नाही. त्यामुळे पहिलं विधान चुकतंय. पुढे दुसरं विधान काय होतं? सार्वत्रिक लसीकरण. सामाजिक लोकसंख्या शास्त्रीय सांख्यिक उद्दिष्ट म्हणून याच्याकडे बघितलं गेलं. अचीव युनिव्हर्सल इम्युनायझेशन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट ऑल व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज म्हटलेलं आहे. सर्व लसीकरण योग्य रोगाविरुद्ध बालकांचं सार्वत्रिक लसीकरण करणं यामध्ये अपेक्षित होतं आणि हे विधान बरोबर आहे. पुढचं उद्दिष्ट जे होतं, रिड्यूस इन्फंट मोर्टॅलिटी रेट टू बिलो 30%, 1000 लाईव्ह बर्थ. 30 पर 1000 लाईव्ह. 30 पर म्हटलंय, पर पर्सेंट नाही म्हटलंय. बघा माझ्याकडून नाही बोलताना चुकलं होतं. म्हणजे या ठिकाणी जे आहे ना 30 पेक्षा कमी करायचं आहे, 30% नाही. प्रश्न कसा गुगली आहे ते तुम्हाला या ठिकाणी कळत असेल. त्यामुळे ना अभ्यास करताना पूर्ण सजग राहून तुम्हाला करावा लागेल.